मी सुवर्णा आज तुम्हाला संक्रांतीचं महत्त्व, मकर संक्रांतीला सुगड पूजा का करतात, कशी करतात, संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगी हा सण काय आहे, भोगीला काय काय करतात, सुवासिनींना हळदी कुंकू देऊन वाण का देतात, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. सर्वात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मकर संक्रांतीचे महत्त्व म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश, उत्तरायण, हिवाळ्याचा शेवट, कापणीचा हंगाम आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करणे, ज्यात तिळगुळ वाटून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. तसेच जीवनातील चढउतारांकडे समत्व दृष्टीने पाहण्याचा संदेश देणारा हा संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीला सुगड पूजा का करतात, तर मकर संक्रांतीला सुगड पूजा धनधान्य आणि समृद्धीसाठी करतात, ज्यात नवीन पिकांचे म्हणजेच हरभरा, ऊस, तीळ, बोर, गाजर, भुईमूग, गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य एकत्र करून सुगड तयार करून त्याची पूजा केली जाते. सुगड म्हणजे मातीचा घड, मटका. आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता 5 सुगड ज्यामध्ये आपण सर्व साहित्य भरले आहे ते एक एक करून चौरंगावर तांदूळावर ठेवा. सुगडावर अक्षदा, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडला तिळाचे लाडू किंवा तिळाचा नैवेद्य दाखवावा. त्यातले एक सुगड तुळशीपुढे ठेवा. 2 सुगड मंदिरात घेऊन जा आणि विठ्ठल रुक्माईला ठेवा. काही ठिकाणी या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता भोगी हा सण काय आहे, भोगीला काय काय करतात, तर भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा आनंद आणि उपभोगाचा सण, जो शेतीशी संबंधित असून नवीन पिकांच्या भाज्यांच्या उपलब्धतेमुळे साजरा होतो. या दिवशी भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरीचा नैवेद्य देवाला देऊन सगळ्यांनी तो जेवण करताना खावा. आता मकर संक्रांतीला सुवासिनींना हळदी कुंकू का देतात, तर मकर संक्रांतीला हळदी कुंकू सुवासिनीमध्ये सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि घरातील समृद्धीसाठी करतात. याद्वारे एकमेकींना हळद कुंकू लावून वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन स्त्री शक्तीचा आणि देवीचा सन्मान केला जातो. तसेच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून सणाचा आनंद वाटून घेतला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.